एव्हरीवन, वेलकम टू ब्लॉग इट अप. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. फोन मी असा धरला आहे, त्याच्यावरून तुम्हाला आयडिया आलीच असेल की मी हे यूट्यूबसाठी शूट करते आहे. आणि आम्ही आमचं जे मी ड्रीम प्लेस सांगितलं आहे माझ्या ब्लॉगवर, तर आम्ही आधी आलो आहे सोमनाथला. त्यानंतरची जी प्लेस आहे ती तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्कीच कळेल. तोपर्यंत या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. बाय. सो इथून सुरू होतो आमचा बसचा प्रवास. गणपती बाप्पा. बस सुरू झाली आणि आमची भजन मंडळी सुद्धा सुरू झाली. पुढे तुम्ही एन्जॉय करा. अरे सॉरी, मी विसरली की मी हे युट्यूबला टाकतेय. सो आपण युट्यूबवर काही साऊंड टाकलं तर कॉपीराईट येतं. सो तुम्हाला भजन ऐकता नाही येणार. पण आम्ही स्वामींचं भजन, शिवजींचं भजन, आम्ही सगळे असे भजन गात गातच आमचा प्रवास सुरू केला होता. आणि हे आहेत माझे 3 मित्र, म्हणजे 3 फ्रेंड्स, ज्यांच्यासोबत आम्ही हा प्लॅन केला होता. आमचा प्लॅन एकदम सडन होता. मी लगेच या महिन्यात डिसाईड केलं आणि लगेच आम्ही निघालो. काहीच तिकीट वगैरे बुक नाही, ट्रेनचं काहीच तिकीटचा पत्ता नाही, स्टेचा पत्ता नाही. बट आम्ही ते म्हणतात ना, जायचं नशिबात होतं, म्हणून आम्ही कसे तरी प्लॅन करत गेलो. आम्ही ऑन द स्पॉट बससुद्धा बुक केली आणि त्यानंतर बाय बस आम्ही तिथे पोचलो. आणि आम्ही ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी जायला खरंच नशीब लागतं, हे मात्र खरे आहे. आपण कितीही प्लॅन केला तरी आपला तो प्लॅन सक्सेस होत नाही. बट जेव्हा नशिबात असतं, जेव्हा त्यांचं बोलवणं येतं, तेव्हा आपण त्या प्लेसवर नक्कीच पोचतो. आम्ही सुद्धा या गोष्टीचा या ट्रिपमध्येच अनुभव घेतलाय. कारण की आमची ट्रिप अजिबात काही प्लॅन नसताना, काही गोष्टी प्लॅन नसताना आमची ट्रिप जी आहे ती एकदम सक्सेसफुली पार पडली होती आणि आम्ही सुखरूप जाऊन सुखरूप परत आलो. This is not your. दिस इज नॉट युअर ब्लॉग. परत एक गाणं तर होऊ दे. एक गाणं. No, मेरे को ऑब्जेक्ट मत बना. एक गाना तो होने दे. एक गाना बता. एक गाना बोल. मस्त लग रहा है गाना. बोल जल्दी. बोला. अरे बोल. रात्रभर भजन गाऊन झाल्यानंतर थोडासा आराम केला. त्यानंतर सकाळी आम्ही पोचलो सोमनाथला पोचल्यावर आम्ही आमच्या स्टेकडे जात होतो. स्टे आमचा अगदी मंदिराच्या मागेच होता, म्हणजे मंदिर आम्हाला क्लिअर दिसत होतं. तर खूप भारी वाटत होतं मंदिर बघून. आणि नंतर फटाफट रेडी होऊन आम्ही निघालो होतो दर्शनासाठी. सुंदर साड्या नेसून आम्ही चाललो होतो दर्शन करायला. आधी आम्ही गेलो होतो जुन्या मंदिरामध्ये, म्हणजे तिथे असं जे बोलतात जुनं मंदिर जे आहे अहिल्याबाईंनी बांधलेलं, मातोश्री अहिल्याबाईंनी. ते मंदिराचं स्ट्रक्चर इतकं सुंदर आहे गाईस, म्हणजे आतून तुम्ही मंदिर बघाल तर खूप सुंदर आहे. आणि मंदिरामध्ये खूप वेगवेगळे शिवलिंग सुद्धा आहेत. आमचं दर्शन झालेलं आहे. आमचं दर्शन व्यवस्थित झालंय. फक्त बाहेरच्या सिस्टम विषयी आपण थोड्या वेळाने बोलू. व्हेरी 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 पथेटिक. आम्ही असं का म्हणतोय, बिकॉज तिकडची मॅनेजमेंट थोडी बरोबर नाही आहे, जी आम्हाला नाही पटली. सिस्टम नाही आहे बरोबर. पण दर्शन मंदिरात दर्शन खूप सुंदर आणि मंदिर समोर सुद्धा दिसतंय. मी दाखवते एक मिनिट. बघा, मंदिराच्या इथेच आम्ही रूम घेतला होता. मंदिराच्या बॅक साईडलाच आम्ही आहोत. खूप सुंदर आहे मंदिर, खूप सुंदर आहे. आणि आर चेकलिस्ट इज कम्प्लीटेड. 2026 first checklist is tick. Green tick. वाव यार, वाव. हॅपीली मस्त दर्शन झालं. खूप छान. फक्त जाऊ दे. तो होतही राहता. पथेटिक यार. मॅनेजमेंट खरंच थोडं सुधारवलं. मॅनेजमेंटला थोडंसं हे करावं लागेल. बाकी दर्शन वॉज मस्त. मौसम एकदम पीसफुल होतं.
नाथचं दर्शन व्यवस्थित झाल्यानंतर आम्ही तिथून निघालो आमच्या ड्रीम प्लेस कडे जायला. मी सारखं हे ड्रीम प्लेस का म्हणते ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये नक्कीच कळेल. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. यापुढे यूट्यूबवर कन्सिस्टन्सी ठेवायचा मी नक्की ट्राय करेन. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अँड प्लीज गाईज सबस्क्राईब करा. बस यापुढे यूट्यूबवर छान छान कंटेंट देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आवर्जून मला सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून. बाय. टेक केअर.